861 मतांनी आघाडीवर आहे। तर आपण महाराष्ट्राचा आकडा या ठिकाणी पाहणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला 21 आणि महाविकास आघाडी 25 जागांवर आघाडीवर। तर उत्तर प्रदेशमधलं चित्र पाहायचं झालं तर भाजप 35, काँग्रेस 8, बसपा 0, तर समाजवादी पक्ष या ठिकाणी मुसंडी मारताना दिसतोय, 33 जागांवर आघाडीवर आहे। तर बिहारमध्ये भाजप 12, काँग्रेस 4, राजद 8 आणि जेडीयू 7 जागांवर आघाडीवर। तर पश्चिम बंगालचं चित्र जर पाहायचं झालं तर सध्या भाजपला या ठिकाणी 16 जागांवर, तृणमूल काँग्रेस 22 जागांवर, तर काँग्रेस सध्या 4 जागांवर आघाडीवर आहे। तर कर्नाटकमध्ये भाजप 16 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आणि जेडीएस 2 जागांवर आघाडीवर। तर मध्य प्रदेशमध्ये भाजपनं मोठी मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे। 29 जागांवर, सर्व जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। तर राजस्थानमध्ये मात्र भाजपला मोठा धक्का, भाजप 13 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेसही इथे 12 जागांवर आघाडीवर आहे। तर गुजरातमध्ये आपण पाहतो आहोत, गुजरातमध्ये सर्व 25 जागांवर या ठिकाणी भाजप आघाडीवर, तर काँग्रेसला या ठिकाणी एका जागी आघाडी पाहायला मिळते आहे। तर छत्तीसगडमध्ये भाजपला 10 जागांवर आघाडी, तर काँग्रेसला एका जागेवर आघाडी। हरियाणामध्ये देखील मोठा उलटफेर पाहायला मिळाला। भाजप या ठिकाणी 4 जागांवर, तर काँग्रेस 5 जागांवर। आम आदमी पक्ष मात्र या ठिकाणी खातं उघडू शकलेलं नाही। तर पंजाबमध्ये जिथे आपची सत्ता आहे तिथे भाजप 0, आपला 4 जागा आणि काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर। तर दिल्लीमध्ये सर्व जागांवर गणित जर आपण पाहायचं झालं तर भाजप या ठिकाणी 4 जागांवर, काँग्रेस एका जागी, तर आम आदमी पक्ष 2 जागांवर 7 जागा या ठिकाणी आहेत। मागच्या वेळी भाजपला 7ही जागा इथे मिळाल्या होत्या। गोव्यामध्ये भाजप 1 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। नक्कीच तर तेलंगणामधलं चित्र आपण पाहायचं झालं तर भाजप सध्या 7 जागांवर, काँग्रेस 8 जागांवर, तर BRS सध्या एका जागी आघाडीवर आहे। तर तेलंगणामध्ये भाजप मुसंडी